साठी इम्पॉर्टंट आहे. स्विचिंग टेबलचा लास्ट कॉलम मध्ये एंट्रीज काय येतील ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे थोडक्यात. ठीक आहे, तो टेबल तयार करायचा आहे म्हणजे तुम्हाला ट्रूथ टेबल. इथं 2 स्विचेस आहेत. त्यानंतर here is a 2 switches in parallel. त्याला सिरीज मध्ये परत इथं 2 स्विचेस आहेत. ठीक आहे, S1 S2 स्विचेसचे नावं देऊ राहिलो मी. S2 S3 आणि इथं S3 S1 अशी डायग्राम आहे. चला याचे ऑप्शन मी देऊन टाकतो तुम्हाला. ठीक आहे, ऑप्शन आहे फर्स्ट लास्ट कॉलम मध्ये काय येईल ते तुम्हाला विचारलं आहे. 1 1 1 0 0 0 1 0. ऑप्शन सेकंड आहे. ऑप्शन सेकंड इज 111 म्हणजे 1 1 1 0 0 1 0. थर्ड ऑप्शन 1 1 1 परत 1 आणि 4 0. आणि ऑप्शन डी 1 1 1 0 1 0 0 0. ओके, सो ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा आहे आणि लास्ट कॉलम मध्ये काय येईल हे आपल्याला बघायचं आहे. मग ऑप्शन आपण टिक करू. हा क्वेश्चन आलेला आहे, याला मी मार्क करतो. दिस क्वेश्चन इज फ्रॉम CET 2021 2021चा क्वेश्चन आहे. ठीक आहे, ओके. अगोदर ट्रूथ टेबल तयार करण्यासाठी मला काय लागेल रे सगळ्यात आधी? सिम्बॉलिक फॉर्म लागेल. बरोबर, सांगा कोण मदत करते मला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये? in bracket इन ब्रॅकेट P or Q P or Q bracket complete and and in bracket Q yes, and R Q and R. नहीं Q और R बरं ठीक आहे, Q or R and Q or R and in bracket R or P R or P. ओके, P करा फास्ट. बरं सांगा पहिला कॉलम कोणासाठी येईल? P. P बरोबर, दुसरा कॉलम Q तिसरा कॉलम R R. पुढचा कॉलम काय येईल रे? हा पहिला ब्रॅकेट P P or और Q. नेक्स्ट Q Q or और R. नेक्स्ट R or R और P. आता काय करा, ह्या दोघांना सोबत घ्या अगोदर. बरोबर ना? P or Q and Q or R. बरोबर, आणि मग हे कम्प्लीट स्टेटमेंट P or Q and Q or R and R or P. सो फास्ट मध्ये सांगा P मधला एंट्री. ऑप्शन डी. ऑप्शन डी आलंय. गुड. कोण? साक्षी का? यस सर. ओके ओके, एक ऑप्शन आलाय बघा, ऑप्शन डी. ठीक आहे, आपण चेक करूया काय आहे आन्सर. P मध्ये काय री एंट्रीज? 1 1 1 4 times 1 0 4 times 0 0 0 0. 4 झाला का 5 झाले? ते 5 झाले वाटतं. ओके, झाले 4 1 4 0. ओके, क्यू मध्ये काय येईल? 1 1 times 0 1 0. करेक्ट, 0 1 1 0 0. आर मध्ये 1 0 1 0 1 0 1 0. हे एकदम क्विक व्हायला पाहिजे. P or Q. ऑरचा मिनिंग काय असतो? दोन्ही 1 असेल तर आन्सर 1, अदरवाईज 0. नाही, ऑरचा मिनिंग काय? दोन्ही 0 असेल तर आन्सर 0, अदरवाईज 1. 1 1 1 1 1 1 1 0 1 1 0 1 0 1 1 0 1 1 0 0 0 0 0 0. आता क्यू आणि आर बघा रे, परत ऑर आहे. 1 1 1 1 0 1 0 1 1 0 0 0 1 1 1 1 0 1 0 1 1 0 0 0. आता आर आणि पी आहे. 1 1 1 1 0 1 1 1 1 1 0 1 0 1 1 0 0 0 0 1 1 0 0 0. बरोबर, आता हे दोन कॉलम बघायचे बघा, हा कॉलम आणि हा कॉलम. दोघांमध्ये कोण आहे आता? अँडचा मिनिंग काय? दोन्ही 1 असेल तर आन्सर 1, अदरवाईज 0. बघा काय येईल रे? पहिल्याचं 1, दुसऱ्याचं 1, तिसऱ्याचं 1, चौथं 0, फिफ्थ 1, 6 1 7 0 8 0. आता काय चेक करायचं तुम्हाला? हा बघा, हा कॉलम, याच्यासोबत कोणता कॉलम बघायचा आहे? आर और पीचा. बरोबर, आणि मध्ये काय परत अँड आहे. सांगा दोन्ही 1 असल्यावरती आन्सर 1. पहिला आन्सर किती आलं रे?
वन वन 1 वन, दुसरं 1, तिसरं 1, चौथं 0, पाचवं 1, 6 0, 7 0, 8 0. 0 बरोबर. जर मी याला क्लब केलं आन्सरला तर तुमचा आन्सर असं येईल बघा, 1 1 1 0 1 0 0 0. कुठे आहे बघा हे ऑप्शन आता, 111 01 000, 111 01 000, 111 01 000. ऑप्शन नंबर डी ऑप्शन बी डी. ऑप्शन डी इज द आन्सर. 111 1 0 मग 1 परत 000. ऑप्शन डी. गुड साक्षी, गुड स्पीड. ओके, सो ऑप्शन डी मध्ये तुमचं आन्सर आलं. समजलं हे ट्रूथ टेबलचं? हे तुमचं थोडंसं क्विक व्हायला पाहिजे नाही का, ट्रूथ टेबल काढावंच लागतो आपल्याला, याला काही शॉर्टकट नाही. ओके, मग चेक करावं लागत जाईल तुम्हाला नाही का. बघा ऑप्शन पण बघा किती क्लोज दिले, पहिले 3 1 1 1 1 1 1 दिले बघा, हे काय आपले पहिले 3 बरोबर 1 1 आले होते. ठीक आहे, ओके. घ्यायचं नेक्स्ट क्वेश्चन आता. समजला हा सगळ्यांना? सो ह्या टाईपचा एक क्वेश्चन असतो बघा सीईटीला, म्हणजे जर आला तर काय असतो मग, ट्रूथ टेबलमध्ये बघायचं, फक्त काढून ड्रॉ करायचं आणि बघायचं की लास्ट कॉलम काय येतोय. ओके, चलो नंबर 5. नंबर 5 आहे द न्यू स्विचिंग सर्किट. द न्यू switching circuit for the following circuit by simplifying the given circuit is. म्हणजे तुम्हाला सर्किट सिम्प्लिफाय करायचं आहे बाय सिम्प्लिफाईंग द गिवन सर्किट इज. ठीक आहे, सो तुम्हाला एक स्विचिंग सर्किट दिलं आहे बघा इथं, त्याचं सिम्प्लिफाय करून तुम्हाला ऑप्शनमध्ये 4 सर्किट दिलेले आहेत. सो त्यापैकी कोणतं सर्किट येईल ते तुम्हाला ऑप्शन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, सो इथं मी ती सर्किट डायग्राम ड्रॉ करतो जी तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेली आहे. ओके, ही अशी सर्किट डायग्राम आहे. आता स्विचेसला नाव देतो मी. पहिलं स्विच आहे तुमचं इथं S1, इथं आहे S1, इथं आहे S2, इथं आहे S1 डॅश, इथं आहे S2 डॅश आणि इथं परत आहे S1. हा क्वेश्चन आहे लॅटेस्ट म्हणजेच CET 2024चा. ओके, ऑप्शन देऊ का? चला ऑप्शन देतो मी इथं एका बाजूला. ऑप्शन ए असा आहे, मी फक्त स्विच ड्रॉ करतो. ठीक आहे, इथं S1 आहे, ऑप्शन ए. ऑप्शन बी आहे एकच स्विच S2. ऑप्शन सी आहे परत एकच स्विच S1 डॅश आणि ऑप्शन डी आहे एकच स्विच S2 डॅश. हे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, सो सिम्प्लिफाय करायचं म्हणजे लॉ वापरावं लागतील आपल्याला, बरोबर आहे करा, बरोबर. सो त्याआधी मला लिहावं लागेल सिम्बॉलिक फॉर्म. कोण हेल्प करतं रे मला सिम्बॉलिक फॉर्म लिहिण्यासाठी? प्रतीक्षा. इन ब्रॅकेट डायरेक्ट ब्रॅकेट लिहू आधी, बरं ठीक आहे. इन ब्रॅकेट, होल ब्रॅकेट लिहिलं तरी चालेल. ओके ओके चालेल. हां, ब्रॅकेट पी इथं P S1 आहे, P अँड अँड आता इन ब्रॅकेट इन ब्रॅकेट हां P or Q P और Q हा ब्रॅकेट कम्प्लीट आणि स्क्वेअर ब्रॅकेट सुद्धा कम्प्लीट. और in bracket इन ब्रॅकेट negation of P and negation of Q निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q and P अँड P. P. बरोबर बरोबर करेक्ट सांगितलं तुम्ही. हां, आता मला याला सिम्प्लिफाय करायचं आहे, बरोबर का? ठीक आहे, आता बघा व्यवस्थित आपल्याला सगळं येतं आहे बघा. आपण लॉ स्टडी केले, कालच्या लेक्चरमध्ये आपण सॉल्व पण केलं आहे, बरोबर. मी काय करतो, पहिला ब्रॅकेट ॲज इट इज ठेवतो, P अँड P और Q याला मी ॲज इट इज ठेवलं. अँड
याच्यामध्ये याला पहिल्या दोघांना ब्रॅकेट टाकतो. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यूला काय केला मी ब्रॅकेट टाकला. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू अँड पी मी काहीच नाही केलं. ठीक आहे, फक्त ब्रॅकेट टाकलाय. सो कोणताच लॉ मी वापरला नाही. सो इज इक्विव्हॅलंट टू बघा पी अँड पी ऑर क्यू. आता मी काय करतो, इथलचा पी आणि हा ब्रॅकेट यांची पोझिशन शिफ्ट करतो मी, म्हणजे चेंज करतो. आधी लिहिला मी पी, त्यानंतर हा सिम्बॉल अँड, आणि मग मी लिहिला निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. कोणता लॉ रे आता? पोझिशन शिफ्ट करणे, कम्युटेटिव्ह लॉ. कॉम्युटेटिव्ह लॉ. गुड. पोझिशन मी शिफ्ट केली. नाव इज इक्विव्हॅलंट टू, आता दोन ब्रॅकेट बघा, हे दोन्ही पण दोन्ही स्क्वेअर ब्रॅकेट, आणि मला सांगा दोन्ही ब्रॅकेट मधून काय कॉमन निघेल? पी अँड येस, पी अँड इज द कॉमन. आता तुम्हाला आन्सर कळला असेल काही. पी अँड कॉमन निघला. पहिल्या ब्रॅकेट मध्ये कोण राहील? पी ऑर क्यू. मध्ये कोण आहे? ऑर. आणि पुढच्या ब्रॅकेट मध्ये कोण राहील? निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. कॉमन काढला रे, कोणता लॉ वापरला? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. करेक्ट. मग इज इक्विव्हॅलंट टू पी अँड. आता मी काय करतो, पी ऑर क्यू ऑर ह्या ब्रॅकेटमधून निगेशनला बाहेर काढतो. निगेशनला बाहेर काढलं, मग काय राहील ब्रॅकेटमध्ये? पी पी अँड अँड का ऑर? अँड क्यू. ऑर का अँड? सॉरी, ऑर. पी ऑर ऑर. क्यू. निगेशन बाहेर काढणे किंवा निगेशन आतमध्ये नेणे, कोणता लॉ? मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. बरोबर. आता मला सांगा, तुम्हाला हा ब्रॅकेट बघून परत हँग होतं का हे? ठीक आहे, इथं मला सांगा, हा ब्रॅकेट बघून तुम्हाला कोणत्या लॉची आठवण होती रे? आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी का कॉम्प्लिमेंट? कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट. गुड. आपल्याकडे एक फॉर्म्युला काय कॉम्प्लिमेंटचा? पी ऑर निगेशन ऑफ पी. ऑर असेल तर आन्सर काय असतं? ट्रू. आणि अँड असेल तर आन्सर काय असतं? फॉल्स. फॉल्स. मग मला सांगा या कम्प्लीट ब्रॅकेटचा आन्सर काय येईल? ट्रू का फॉल्स? ट्रू. हे बघा ना, इथं पी ऑर क्यूब आहे. पी ऑर क्यू म्हणजे एक स्टेटमेंट आहे माझं, आणि ऑर मध्ये परत त्याचं निगेशन आहे. हे बघा, पी म्हणजे माझं पहिलं स्टेटमेंट आणि पुढे त्याचं निगेशन आहे. मग पीच्या ऐवजी फक्त हा ब्रॅकेट आला इथं, पी ऑर क्यू ऑर, आणि पुढे त्या ब्रॅकेटचं काय आला? निगेशन आला. म्हणजे त्याचं आन्सर काय झालं माझं? ऑर आहे मध्ये, इथं इन बिटवीन ऑर आहे म्हणून ट्रू झालं. कोणता लॉ वापरला तुम्ही इथं? कॉम्प्लिमेंट लॉ. सगळ्यांना समजलं का रे? त्या ब्रॅकेटचा आन्सर काय आलं? ट्रू. आता पी अँड ट्रू बोला. आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. करेक्ट. आन्सर काय? आन्सर पी. आन्सर पी. आन्सर पी म्हणजे कोणता स्विच आला रे फक्त आन्सर मध्ये आपला? S1. आता परत मी ऑप्शन कडे घेऊन येतो तुम्हाला. इथं ऑप्शन आहे आपले, ऑप्शन ए बी सी डी. काय आन्सर? ऑप्शन नंबर ए. ऑप्शन ए. गुड. ऑप्शन ए इज द आन्सर. S1. ठीक आहे, समजलं? थेरीला 4 मार्काचा क्वेश्चन असतो हा. ओके, सीईटीला 2 मार्कासाठी तुम्हाला एवढी मेहनत घ्यावी लागते. ओके, चलो नेक्स्ट लेते हैं हम. पुढचा क्वेश्चन असा आहे, याच्यासारखाच आहे थोडासा. आणि बघा हा क्वेश्चन किती वेळेस आलाय. अरे बाप, 2022, 2023 आणि 2024 3 वेळेस आलेला क्वेश्चन आहे. ओके, क्वेश्चन असा आहे, कितवा रे क्वेश्चन हा? 4था, 5वा, 6वा, कितवा? 6वा. ओके, ठीक. नंबर 6 क्वेश्चन असा आहे, simplified symbolic form for the following switching circuit. तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे, सिम्प्लिफाईड फॉर द फॉलोविंग स्विचिंग सर्किट. ठीक आहे, सर्किट असं दिलंय तुम्हाला. पहिल्या लाईनमध्ये 2 स्विचेस आहेत, दुसऱ्या लाईनमध्ये पुन्हा 2 स्विचेस आहेत, तिसऱ्या लाईनमध्ये पुन्हा 2 स्विचेस आहेत. ठीक आहे,
मग ते बॅटरी वगैरे आहे बघा, ते आता मी काही लिहित नाही इथं. स्विचेसचे नाव आहेत S1, इथं S2 डॅश, इथं S1 डॅश, इथं S2, इथं S1 डॅश आणि इथं S2 डॅश. मी परत रीड करतो, S1 S2 डॅश, S1 डॅश, S2 S1 डॅश, S2 डॅश. ठीक आहे. हा क्वेश्चन तुम्हाला आला होता CET 2022 आणि 23ला, बरोबर. 22 आणि 23 आणि 24मध्ये त्यांनी काय केलं आहे, 24मध्ये त्यांनी त्याचं सर्किट डायग्राम पण ऑप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, आपण सर्किट डायग्राम पण ड्रॉ करू, फक्त सर्किट डायग्राम पण ऑप्शनमध्ये दिलेली आहे. मी तुम्हाला 22 आणि 23चे ऑप्शन सांगतो काय होते, कारण 22 आणि 23मध्ये फक्त तुम्हाला काय विचारलं त्यांनी, सिम्प्लिफाईड सिम्बॉलिक फॉर्म. ऑप्शन ए आहे तुमचा निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. ऑप्शन बी आहे निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. ऑप्शन सी आहे पी अँड क्यू आणि ऑप्शन डी आहे पी और क्यू. ठीक आहे. सिम्प्लिफाईड करायचं म्हटल्यावर मला अगोदर याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहावा लागेल. ठीक आहे. इथं 2024 पण ॲड करा बरं का. 2024मध्ये फक्त त्यांनी सिम्बॉलिक फॉर्म द्यायच्या ऐवजी सर्किट डायग्राम दिली. हां, सांगा रे मला सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, कोण करतंय मला हेल्प. In bracket इन ब्रॅकेट P and negation of Q. P and negation of Q. Bracket complete or Or in bracket negation of P and Q. negation of P and Q. Bracket complete or Or in bracket negation of P and negation of Q. Bracket complete. ओके. आता मला याला सिम्प्लिफाय करायचं आहे. मी कोणते 2 ब्रॅकेट घेऊ आधी सॉल्व करण्यासाठी, बघा बरं. जिथून कॉमन निघेल तो ब्रॅकेट घ्यायचा मला. ते 2 ब्रॅकेट घ्यायचे अगोदर. कोणते ब्रॅकेट घेऊ, समजा याला मी 1, हां येस, सेकंड आणि थर्ड. करेक्ट, बरोबर. मी पी अँड निगेशन ऑफ क्यूला ॲज इट इज ठेवलं. और हां चला, सेकंड आणि थर्ड ब्रॅकेट तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी घेतला. काय कॉमन निघेल रे त्यांच्यातून, Negation of P and निगेशन ऑफ पी अँड. करेक्ट. सो निगेशन ऑफ पी अँड कॉमन काढला. इथं राहिला क्यू, मध्ये काय रे साईन, और निगेशन ऑफ क्यू कॉमन काढला. कोणता लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हे तुमचं थिअरीसाठी पण प्रॅक्टिस होती बरं का रे, म्हणून मी लॉ वगैरे लिहितो इथं. ठीक आहे. CET साठी सॉल्व्ह करताना एकदम फास्ट करून टाकायचं, हे लॉ बी लिहायचं गरज नसती. बट आपण थिअरीसाठी पण प्रॅक्टिस करतो सेम क्वेश्चन, म्हणून मी इथं लॉ पण लिहितोय तुमच्या रिव्हिजन होण्यासाठी. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. करेक्ट. हां, मला सांगा रे, हा ब्रॅकेट बघून तुम्हाला कोणाची आठवण येते, क्यू और complement law. Complement law. True. कॉम्प्लिमेंट लॉ. आन्सर इज ट्रू. व्हेरी गुड. पी अँड निगेशन ऑफ क्यू और निगेशन ऑफ पी अँड ट्रू आला तो. कोणता लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ. आता हे दोघं बघून सांगा कोणता लॉ आठवतोय तुम्हाला. Identity law. P and T is equal to P. ओके, पीच्या ऐवजी कोण आलेला आहे इथं, तुम्ही बरोबर सांगताय रे. आयडेंटिटी लॉ यूज होणार आहे. पी अँड ट्रूचं आन्सर पी असतं, बट इथं पी नाही आहे स्टेटमेंट. इथं स्टेटमेंट कोण आहे, Negation of P येस, निगेशन ऑफ पी अँड टीचं आन्सर काय असेल मग, निगेशन ऑफ, म्हणजे negation of P. हा म्हणजे निगेशन ऑफ पी येईल. करेक्ट. कोणता लॉ वापरला तुम्ही इथं, Identity. आयडेंटिटी लॉ वापरला आहे. करेक्ट. आता काय करतो मी, निगेशन ऑफ पीला ब्रॅकेटच्या पुढे आणतो, म्हणजे पोझिशन चेंज करतो मी. निगेशन ऑफ पी आधी लिहिला, और मग इथं लिहिलं पी अँड निगेशन ऑफ क्यू. कोणता लॉ रे हा, Commutative law. बरोबर. पोझिशन चेंज करणे, कॉम्युटेटिव्ह लॉ. आता निगेशन ऑफ पी ने ब्रॅकेटला आतमध्ये काय करा, मल्टिप्लाय करा, म्हणजे निगेशन ऑफ पी और काय होईल रे पहिला ब्रॅकेट, ओके. मध्ये साइन कोणतं आहे, अँड. And पुढं negation of P or negation of Q. निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. मल्टिप्लिकेशन केला, कोणता लॉ, Distributive law. येस, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. Negation of P or T चा answer true. बरोबर. कोणता लॉ, Identity law. नाही, complement. येस, कॉम्प्लिमेंट. निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू, कॉम्प्लिमेंट लॉ. तुम्हाला एक आता हे समजलंय का रे, की सिक्वेन्स कशी ती लॉची. हे बघा, अगोदर येतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, मग येतो कॉम्प्लिमेंट लॉ, मग येतो आयडेंटिटी लॉ, बरोबर. आता इथं कॉम्पिटेटिव्ह म्हणजे मी पोझिशन चेंज केली. तर इथं काय झालं बघा, अगोदर आला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, नंतर कोणता आला, कॉम्प्लिमेंट लॉ, फायनली कोणता येईल परत,
इथं कोणता लॉ येईल परत? आयडेंटिटी आयडेंटिटी लॉ. ती सिक्वेन्स आहे डायरेक्ट. डिस्ट्रीब्युटिव्ह, कॉम्पिटेटिव्ह, सॉरी डिस्ट्रीब्युटिव्ह, कॉम्प्लिमेंटरी आणि आयडेंटिटी. हां, इथं कोणता फॉर्म्युला यूज होईल रे? ट्रू अँड आहे बघा हे. म्हणजेच हा ट्रू फॉर्म्युला. अँड पी वाला. हा, पी अँड ट्रू वाला. याचा आन्सर पी असतं, पण पीच्या ऐवजी कोण आहे आता इथं? हा ब्रॅकेट आहे. म्हणजे आन्सर काय येईल फायनल इथं? येस प्लीज. निगेशन ऑफ टी पी अँड अँड निगेशन ऑफ अँड टी. कोणता वापरला रे आपण इथं? आयडेंटिटी. काय वापरला आपण इथं? आयडेंटिटी. आयडेंटिटी. येस, आयडेंटिटी लॉ वापरला. हे आलं का परत? डिस्ट्रीब्युटिव्ह, कॉम्प्लिमेंट, आयडेंटिटी. आता मी तुम्हाला ऑप्शन कडे घेऊन होतो रे. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. कोणतं ऑप्शन? ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट. आणि 2024 मध्ये फक्त तुम्हाला काय दिलं होतं ऑप्शन? असे ऑप्शन द्यायच्या ऐवजी सर्किट डायग्राम मध्ये दिले होते. मग चला मला मदत करा. सर्किट डायग्राम काय येईल याची? स्विचेस सिरीज मध्ये का पॅरलल मध्ये रे? सिरीज मध्ये. अँड सिरीज का सिरीज पॅरलल? मध्ये. सिरीज मध्ये, बरोबर. सिरीज. हा, सर्किट डायग्राम तुमची अशी असेल. पहिलं स्विच, सेकंड स्विच. इथं काय येईल? निगेशन ऑफ पी म्हणजे कोणता स्विच? S1 डॅश अँड S2 डॅश. S1 डॅश आणि S2 डॅश. करेक्ट. आला बघा आन्सर तुमचं. आता आहे ना 2024 ला आणखीन एक क्वेश्चन आहे. ठीक आहे, मी तुम्हाला क्वेश्चन सांगतो काय आहे तो. सेम बरं करे. कारण आता बॅच वाईज होतात ना पेपर सीईटीचे. सो ते फक्त काय करतात, मग सेम टाईपचा एखादा क्वेश्चन फिरून फिरून विचारतात बघा. आता क्वेश्चन कसा विचारलेला आहे बघा. 7 नंबर. हा, तुम्हाला क्वेश्चन असा दिला आहे. स्विचिंग सर्किट फॉर simplified logic expression for the simplified logic expression of. म्हणजे तुम्हाला एक इक्वेशन दिलं इथं. इक्वेशन असं आहे, निगेशन ऑफ पी अँड क्यू और निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू और पी अँड. थांबा वरच्या क्वेश्चन मध्ये मी मिस्टेक केली काहीतरी. पी अँड, तुम्हाला समजली का मिस्टेक काय झाली? चला मी सांगतो. चला, एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. हे बघा रे, इथं पी कोण होतं रे? ऑर का अँड? सगळ्यांना ऑर होता. आणि खाली आता मी काय लिहिला तो? अँड लिहिला. येस, ही मिस्टेक झाली माझ्याकडून. निगेशन ऑफ पी इथं काय करा? ऑर आहे. ऑरचा अँड होणार नाही ना रे, तर ऑरच राहील ना. ब्रॅकेट ॲज इट इज राहील ना. सो ॲज इट इज ठेवला. म्हणजे तुमची सर्किट डायग्राम कशी येईल? सर्किट पॅरलल. येस 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 सर, तुम्ही सांगायचं ना रे मला. सर तुम्ही अँडचं ऑर करून सॉरी ऑरचं अँड करून टाकलंय. हां, इथं एक आला स्विच, इथं एक आला स्विच. ठीक आहे. हां, इथं कोणता स्विच येईल मग तुमचा? S1 डॅश. आणि इथं कोणता येईल? S2 डॅश. हां, हे रॉंग झालं माझ्याकडून. ऑर मध्ये आहे. मग तुमचा करेक्ट ऑप्शन पण कोणता येईल रे? ए का बी? बी. बी येतोय करेक्ट ऑप्शन, बरोबर. हां हां, मला तुम्हाला सांगायचं काय होतं आता, की नंबर 7. हा क्वेश्चन CET 2024चाच आहे. CET 2024चाच आहे. ओके. आता हे इक्वेशन बघा तुम्ही. हे इक्वेशन तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे, बरोबर. तुम्हाला ह्या इक्वेशन सिम्प्लिफाय करून सर्किट डायग्राम ड्रॉ करायची आहे, सिम्प्लिफाईड. मला सांगा, हे इक्वेशन बघून, म्हणजे हे इक्वेशन आणि जे वरचं इक्वेशन मी लिहिलं होतं, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिलं असेल बघा ते वरचं इक्वेशन. दोन्ही इक्वेशन सेम आहे का डिफरंट आहे बघा फक्त एकदा. दाखवू का तुम्हाला? हे बघा, पहिला ब्रॅकेट काय आहे तुमचा? निगेशन ऑफ पी अँड क्यू. आणि वरचं इक्वेशन बघा, निगेशन ऑफ पी अँड क्यू. हा इथं 3 नंबरला आलता तो ब्रॅकेट, दिसला का? सॉरी 2 नंबरला आलता ब्रॅकेट, निगेशन ऑफ पी अँड क्यू. पुढचा ब्रॅकेट काय दिलाय? निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. हे बघा रे, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. इथं 3 नंबरला ब्रॅकेट आहे, दिसला का? ओके. आणि ऑर परत पी अँड निगेशन ऑफ क्यू. ह्या बघा, इथं पी अँड निगेशन ऑफ क्यू 1 नंबरला आहे तो ब्रॅकेट, दिसला का? बरोबर का रे मुलांनो? मग मला सांगायचं आन्सर काय येईल रे? डायरेक्ट ऑप्शन सांगू का तुम्हाला?
ऑप्शन असे दिलेले आहेत. पहिलं ऑप्शन आहे, इथं 2 स्विचेस आहेत पॅरललमध्ये आणि त्यांचे नाव आहेत S1 आणि S2. ऑप्शन बी आहे, इथं 2 स्विचेस आहेत पॅरललमध्ये, त्यांचे नाव आहेत S1 आणि S2 डॅश. ऑप्शन सी आहे, इथं 2 स्विचेस आहेत पॅरललमध्ये आणि स्विचेसचे नाव आहेत S1 डॅश आणि S2 डॅश. निगेशन ऑफ Option सॉरी number C. ऑप्शन बी. ऑप्शन नंबर सी. इथं 2 स्विचेस आहेत आणि इथं स्विचेसचे नाव आहेत S1 डॅश आणि S2. हे S1 डॅश आणि S2 डॅश आहेत. हां, मग कोणतं ऑप्शन ए बी सी डी? C. सी. ऑप्शन सी वरचाच सगळा क्वेश्चन होता तो, बरोबर. सो ऑप्शन सी इज द आन्सर. ठीक आहे. सो असंच म्हणजे जास्त काय डिफिकल्ट नसेल बघा क्वेश्चन्स, ह्या टाईपचेच क्वेश्चन असतात. मी तुम्हाला एक होमवर्क देतो बघा, फक्त सोपं होमवर्क देतो, कारण उद्या तुम्हाला आता सर्किट असेच स्विचिंग सर्किटचेच प्रॉब्लेम MCQ मध्ये सॉल्व करायचे आहेत आपल्या पेपरमध्ये. ठीक आहे. सो मग थांबूया आपण, एक शेवटचा होमवर्क. तो पण क्वेश्चन आहे CET 2024चा. ओके. क्वेश्चन असा आहे, द स्विचिंग सर्किट of the following expression is म्हणजे तुम्हाला एक्सप्रेशन दिलंय स्विचिंग सर्किट, 4 ऑप्शन मध्ये दिले होते, तर त्यापैकी कोणतं ऑप्शन येईल ते तुम्हाला सांगायचं होतं. मी तुम्हाला ऑप्शन सांगत नाही, तुम्ही फक्त मला काय करा, मी जे इक्वेशन दिलंय त्या इक्वेशनचं फक्त स्विचिंग सर्किट ड्रॉ करून मला पाठवा. ओके. P and Q or negation of P and इथं स्क्वेअर ब्रॅकेट आहे. चल भाई, हां, पहिल्या ब्रॅकेटमध्ये P and Q or स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ P and परत राऊंड ब्रॅकेट negation of Q or P or R, square bracket complete. Okay, so this is the equation. याचा तुम्हाला फक्त काय करायचं, सिम्प्लिफाय नाही करायचं, फक्त स्विचिंग सर्किट ड्रॉ करायचं. ऑप्शन मध्ये स्विचिंग सर्किट तुम्हाला विचारलं होतं. ओके. सो ज्या टाईपचे क्वेश्चन्स येतात त्या टाईपचे क्वेश्चन्स मी घेतलेत बघा. CETला कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स असतात, सो ह्याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला उद्या पेपरला पाहायला भेटतील स्विचिंग सर्किटचे. ठीक आहे. सो कोण कोण राहिलंय प्रेझेंट मला बघू द्या एकदा. अरे यार, खूप कमी जण येत आहेत. आदिती लबडे, गुड, तुम्ही प्रेझेंट येतात. स्नेहा, साक्षी, हर्षल, प्रतीक्षा गिरी, प्रतीक्षा गुंजाळ, प्रेम, गुड प्रेम, सई पण आहे आज. चैताली खोसे, स्नेहल वाघमारे, साक्षी दरेकर, साक्षी साबले, सार्थक वाघमोडे, त्यानंतर श्रुतिका दरेकर, सिद्धी लबडे, तनुजा मोरे, वर्षा घुले नाही वाटतं आज, आणि विलास पेहरे. मला असं वाटतं तुम्ही मला तो गुगल फॉर्म फिलअप करून नाही पाठवला. वैष्णवी, सॉरी सर. हा, वैष्णवी, तो पाठवा. तुम्हाला उद्याची एक्झाम द्यायची का नाही? नाही, मी फक्त अटेंड करते लेक्चर. ठीक आहे, डेमो करतात आता. चालेल, ठीक आहे. मग जेव्हा तुम्हाला हो. वाटेल की एक्झाम द्यायची तो गुगल फॉर्म भरून द्या. ओके. बाकीच्यांनी बघा काय करा, चालेल. शक्यतो सगळ्यांनीच एक्झाम ती द्यायची. ठीक आहे. एक्झाम देत राहायची बघा, तर कळेल ना आपल्याला, म्हणजे आपल्याला किती अजून अभ्यासाची वगैरे गरज वगैरे आहे, असं आहे का नाही. चालेल, ठीक आहे. मग समजलं का आजचं लेक्चर सगळ्यांना? ओके, ठीक. चालेल, मग थांबूया आपण. ओके. उद्या तर संडे, उद्या पेपर राहील तुमचा. ठीक आहे. चलो मग थांबूया. सगळ्यांना